राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सोलापूरमधल्या हॉटेल बालाजी सरोवरमध्ये दोघांची भेट झाल्यावर बोलणार अभिजित पाटील यांची भूमिका। शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबईतनं रवींद्र वाईकर, दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधव तर ठाण्यातनं नरेश म्हस्केंना उमेदवारीची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात 3 सभा। सोलापूरमध्ये राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यामध्ये महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी सभांचं आयोजन। महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधले उमेदवार आज अर्ज भरणार। अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल करणार। महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्या उद्धव ठाकरे सभा घेणार। उद्या खडकवासला इथे जाहीर सभेचं आयोजन। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचं देवनारमधल्या महालक्ष्मीचं दर्शन तर धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे सुद्धा आजच अर्ज भरणार। नाशिकमधला शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार। गोदाघाटातनं भव्य रॅली काढत शांतिगिरी महाराजांचं शक्ती प्रदर्शन। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरण्याची चर्चा। 4 तारखेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मृती इराणी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी इराणींची पूजा अर्चना। ईडी आणि सीबीआयची सर्वच प्रकरणं राजकीय नसतात। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 1 ते 1.5% राजकारण्यांचा संबंध असतो। एका मुलाखतीत ईडी सीबीआय कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा मुलगा आणि नातवाच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल। महिला आयोगाच्या शिफारशीनंतर SIT स्थापन। चालकानं रात्री नक्षलग्रस्त भागातनं प्रवासाला नकार दिल्यामुळे साहिल खान पोलिसांच्या ताब्यात। तर पळ काढण्यासाठी साहिलनं 4 दिवसात 6 राज्यातनं प्रवास केल्याची माहिती। 10वीचा निकाल 5 जून पूर्वी तर 12वीचा निकाल 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता। 10वीच्या 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।